नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जेव्हा आपण किडनी म्हणजेच मूत्रपिंड खराब होण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे अतिप्रमाणात मीठ खाणं किंवा मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रोजच्या आहारामध्ये अशा काही अत्यंत साध्या आणि वरवर निरोगी दिसणाऱ्या गोष्टी लपलेल्या असतात ज्या आतल्या आत आपल्या किडनीवर अतिशय संथ गतीने आणि जीवघेणा हल्ला करत असतात। धक्कादायक बाब म्हणजे किडनीच्या नसा आणि पेशी जोपर्यंत 70 ते 80% पूर्णपणे निकामी होत नाही तोपर्यंत शरीरात वेदना किंवा कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाही। आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 अत्यंत घातक खाद्यपदार्थांचा माग काढणार आहोत जे तुमच्या किडनीला हळूहळू आतून पोखरून टाकत आहे। मित्रांनो, आपण 10व्या क्रमांकापासून सुरुवात करून सर्वात पहिल्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शत्रूपर्यंत प्रवास करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला निसर्गाच्या या गाळणी यंत्राला म्हणजेच आपल्या किडनीला कसे वाचवायचे याचे संपूर्ण सत्य समजेल। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव काय हे मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर येतात ते म्हणजे जास्त प्रमाणात सोडियम असलेले प्रोसेस्ड फूड। यामध्ये इन्स्टंट नूडल्स, रेडी टू ईट पदार्थ, पॅकेटमधील सूप, फ्रोझन स्नॅक्स आणि विविध पॅकेज्ड खाद्यपदार्थांचा समावेश होतो। अनेकांना वाटतं की केवळ मीठच किडनीसाठी घातक असतं, पण प्रत्यक्षामध्ये समस्या फक्त मिठामुळे नसून शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम यांचा बिघडलेला समतोल अधिक धोकादायक ठरतो। नैसर्गिक फळे, भाज्या आणि कडधान्यांमधून भरपूर पोटॅशियम मिळतं, तर प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सोडियम भरपूर असतं पण पोटॅशियम जवळजवळ नसतंच। जेव्हा अशा पदार्थांचे वारंवार सेवन केले जाते तेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि ते संतुलित करण्यासाठी किडनीवर अतिरिक्त ताण पडतो। परिणामी रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते आणि कालांतराने किडनीतील सूक्ष्म गाळणी यंत्रणा म्हणजेच नेफ्रॉन्सवर परिणाम होऊ लागतो। त्यामुळे शक्यतो रोजच्या आहारामध्ये ताजे नैसर्गिक पदार्थ खा, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश वाढवा आणि दिवसातील मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा। हा साधा बदल किडनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो। 9व्या क्रमांकावर आहे कॉफी किंवा चहात वापरले जाणारे नॉन डेअरी क्रीमर। अनेकांना हा दुधाचा पर्याय वाटतो, पण बहुतेक क्रीमर हे दूध नसून विविध वनस्पतीजन्य फॅट्स, साखर, कृत्रिम फ्लेवर्स, एमल्सिफायर्स आणि इतर प्रक्रिया केलेल्या घटकांपासून तयार केलेले असतात। हे पदार्थ कॉफीला मलाईदार पोत आणि आकर्षक चव देतात, मात्र त्यांचा नियमित वापर शरीरासाठी फायदेशीर असेलच असं नाही। काही संशोधनांनुसार अशा अतिप्रक्रिया केलेल्या घटकांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरामध्ये दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढू शकतं आणि दीर्घकाळात किडनीवरही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो। विशेषतः आधीपासून किडनीचा आजार, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अशा उत्पादनांचा वापर मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरते। शक्य असल्यास कॉफीसाठी साधे दूध किंवा कमी प्रक्रिया केलेले पर्याय निवडणे हा अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे। मित्रांनो, 8व्या क्रमांकावर आहे अल्कोहोल म्हणजेच मद्यपान। अधूनमधून मर्यादित प्रमाणात मद्यपान आणि नियमित किंवा अतिप्रमाणातील मद्यपान यामध्ये मोठा फरक असतो। वारंवार किंवा जास्त प्रमाणात दारू घेतल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यामुळे किडनीला रक्तातील अपायकारक घटक योग्य प्रकारे बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असलेले द्रव कमी पडते आणि तिच्यावर अतिरिक्त ताण निर्माण होतो। याशिवाय काही व्यक्तींमध्ये जास्त मद्यपानामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता असते। परिस्थिती आणखीनच गंभीर होते जेव्हा मद्यासोबत साखरयुक्त सॉफ्ट ड्रिंक्स किंवा गोड मिक्सर्स घेतले जातात। अशा पेयांमधील अतिरिक्त साखर आणि फ्रुक्टोज शरीराच्या चयापचयावर विपरीत परिणाम करून किडनीवर अधिक भार टाकू शकतात। त्यामुळे किडनीचे आरोग्य जपायचे असेल तर मद्यपान शक्यतो टाळणे किंवा अत्यंत मर्यादित ठेवणे हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो। आपल्या यादीतील 7व्या क्रमांकावर आहे ग्रीन स्मूथीज। अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा मग शरीर डिटॉक्स करण्याच्या उद्देशाने पालक, बीटाची पाने, केल, बदाम आणि इतर कच्च्या पालेभाज्या एकत्र करून दररोज मोठ्या प्रमाणात स्मूदी पितात। या भाज्या पोषक असल्या तरी त्यांचे अतिसेवन प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही। विशेषतः पालक आणि काही पालेभाज्यांमध्ये ऑक्झिलेट्स हे नैसर्गिक संयुगे तुलनेने जास्त प्रमाणात असते। जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती असेल, पुरेसे पाणी पिण्याची सवय नसेल किंवा शरीरामध्ये ऑक्झिलेटचे प्रमाण जास्त वाढत असेल तर हे ऑक्झिलेट्स कॅल्शियम सोबत एकत्र येऊन कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन तयार होण्याचा धोका वाढवू शकतात।
म्हणूनच ग्रीन स्मूदीज पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण त्या रोज मोठ्या प्रमाणात घेण्याऐवजी मर्यादित प्रमाणातच घ्याव्या. त्यासोबत पुरेसे पाणी पिणे, आहारात वैविध्य ठेवणे आणि लिंबू सारख्या सायट्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करणे काही लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. 6व्या क्रमांकावर आहे आर्टिफिशियल स्वीटनर्स, म्हणजेच साखरेऐवजी वापरले जाणारे कृत्रिम गोडवे. हे घटक डाएट सॉफ्ट ड्रिंक्स, शुगर फ्री मिठाई, कमी कॅलरीजची पेये आणि अनेक पॅकेज्ड पदार्थांमध्ये आढळतात. यामध्ये एस्पार्टेम, शुक्रालोज आणि एसेसल फेम पोटॅशियम यांसारख्या संयुगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वजन नियंत्रणासाठी किंवा मधुमेहामुळे अनेक जण हे पदार्थ नियमितपणे वापरतात. सध्या उपलब्ध संशोधनानुसार मंजूर प्रमाणात वापरलेले आर्टिफिशियल स्वीटनर्स बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये सुरक्षित मानले जातात. मात्र त्यांचे अतिप्रमाणातील आणि दीर्घकाळ सेवन केल्यास शरीराच्या चयापचयावर, आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या संतुलनावर आणि एकूणच आरोग्यावर काही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता काही अभ्यासांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शक्य तितक्या नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थांना प्राधान्य देणे, तसेच गोड पदार्थांचे प्रमाण एकूणच कमी ठेवणे हा किडनीसह संपूर्ण आरोग्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. 5व्या क्रमांकावर आहे प्रक्रिया केलेले मांस, जसे की सॉसेज, सलामी, बेकन, प्रोसेस्ड कबाब आणि कॅनमध्ये मिळणारे मांस. ताजे आणि मर्यादित प्रमाणात मांस हे संतुलित आहाराचा भाग असू शकते, परंतु प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये चव, टिकाऊपणा आणि रंग टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम, नायट्रेट्स, नायट्राइड्स आणि फॉस्फेट्स यांसारखे घटक मिसळले जातात. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनीवर अतिरिक्त भार पडू शकतो. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो, तर फॉस्फेटयुक्त ॲडिटिव्हज किडनीचे कार्य आधीपासून कमी असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक समस्या निर्माण करू शकतात. याशिवाय प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये तयार होणारे काही हानिकारक संयुग शरीरामध्ये दाह वाढवू शकतात. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करण्याऐवजी ताजे, कमी प्रक्रिया केलेले प्रथिनांचे स्रोत निवडणे आणि प्रक्रिया केलेले मांस केवळ अधूनमधून किंवा मर्यादित प्रमाणात खाणे हा अधिक आरोग्यदायी पर्याय आहे. आपल्या यादीत 4थ्या क्रमांकावर आहे कृत्रिम फॉस्फेट्स असलेले प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ. हे घटक अनेकदा प्रोसेस्ड चीज, काही बेकरी पदार्थ, रेडी टू ईट फूड, प्रोसेस्ड मांस आणि काही प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये अन्नाचा पोत, चव आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी वापरले जातात. फॉस्फरस हे शरीरासाठी आवश्यक खनिज असले तरी नैसर्गिक अन्नातून मिळणारा फॉस्फरस आणि अन्नामध्ये कृत्रिमरित्या मिसळलेले फॉस्फेट्स यामध्ये फरक असतो. कृत्रिम फॉस्फेट्स शरीरात अधिक सहज शोषले जातात. निरोगी किडनी असलेल्या व्यक्तींमध्ये अतिरिक्त फॉस्फरस बाहेर टाकण्याची क्षमता असते, परंतु ज्यांची किडनी आधीपासूनच कमकुवत आहे किंवा ज्यांना क्रॉनिक किडनी डिसीज आहे त्यांच्यामध्ये रक्तातील फॉस्फरसचे प्रमाण वाढू शकते. यामुळे कॅल्शियमचे संतुलन बिघडून हाडांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पॅकेज्ड पदार्थ खरेदी करताना लेबल वाचण्याची सवय लावा आणि फॉस्फेट, फॉस्फरिक ऍसिड किंवा पॉलिफॉस्फेट असे घटक वारंवार असलेले पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात वापरा. 3ऱ्या क्रमांकावर आहे असा एक घटक जो अन्न नसला तरी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. तो म्हणजे NSAIDs प्रकारातील वेदनाशामक औषधे, जसे की आयबुप्रोफेन, नेप्रोक्सेन किंवा डायक्लोफेनॅक. डोकेदुखी, सांधेदुखी किंवा अंगदुखी झाली की अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता ही औषधे वारंवार घेतात. पण मित्रांनो, हे सवयीचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. ही औषधे शरीरातील काही रसायनांचे कार्य कमी करतात, ज्यामुळे किडनीकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः आधीपासून किडनीचा आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा शरीरात पाण्याची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो. दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात अशा प्रकारचे सबस्टन्स घेतल्यास किडनीच्या कार्यक्षमतेत घट येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा औषधांचा वापर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि शक्य तितक्या कमी कालावधीसाठी करणे सुरक्षित ठरते. 2ऱ्या क्रमांकावर आहे रिफाइंड सीड ऑइल्स, जसे की सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि कॅनोला यांपासून तयार केलेली रिफाइंड तेले. ही तेले अनेक घरांमध्ये वापरली जात असली तरी कोणतेही एकच तेल जास्त प्रमाणात किंवा वारंवार वापरणे योग्य नाही. विशेषतः या तेलांमध्ये तळलेले किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेले पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उच्च तापमानावर तेल वारंवार गरम केल्याने त्यामध्ये ऑक्सिडेशन होऊन काही हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात. ही संयुगे शरीरात दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढवण्याशी संबंधित असल्याचे काही संशोधनांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे किडनीसह संपूर्ण शरीराचे आरोग्य जपण्यासाठी तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवणे, ते वारंवार पुन्हा गरम न करणे आणि आहारात विविध प्रकारची आरोग्यदायी चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्स संतुलित प्रमाणात समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरते.
मित्रांनो, विशेष म्हणजे किडनीचे नुकसान थेट सीड ऑइल्समुळे होते असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे भीती न बाळगता संतुलित आहार आणि योग्य प्रमाणावर भर देणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. आता वेळ आली आहे किडनीच्या सर्वात पहिल्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या आणि भयानक शत्रूचा उलगडा करण्याची. ती म्हणजे साखर आणि फ्रुक्टोजचा अतिरेक. मित्रांनो, यामध्ये केवळ पांढरी साखरच येत नाही तर शीतपेये, पाकिटबंद फळांचे ज्यूस, बिस्किटे, चॉकलेट्स आणि अगदी आरोग्याच्या नावाखाली विकले जाणारे अघेव सिरप आणि अतिप्रमाणात खाल्ला जाणारा मध यांचा देखील समावेश होतो. साखरेमधील सर्वात घातक भाग म्हणजे फ्रुक्टोज. ग्लुकोज ही ऊर्जा शरीरातील कोणतीही पेशी वापरू शकते, पण फ्रुक्टोज पचवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त आपल्या यकृतावर म्हणजेच लिव्हरवर असते. जेव्हा लिव्हर फ्रुक्टोजचे विघटन करण्यासाठी शरीरातील सर्वात मोठी ऊर्जा म्हणजेच एटीपी वापरते, तेव्हा त्या रासायनिक प्रक्रियेतून युरिक ऍसिड तयार होते. हे युरिक ऍसिड किडनीमध्ये जमा होऊन खडे तयार करते आणि मूत्रपिंडाच्या नाजूक नसा निकामी करते. मित्रांनो, यावर उपाय म्हणून किंवा मानसिक थकवा दूर करून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम पारंपरिक उपाय केला जातो, ज्याला लवंग आणि अक्रोडचे टॉनिक म्हणतात. 2 ठेचलेल्या लवंगा आणि मुठभर अक्रोड 1 कप दुधामध्ये एकत्र करून बारीक वाटून ते नियमित प्यायल्याने मेंदूला आणि किडनीला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. कारण अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि लवंगाचे अँटीऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान टाळतात. पण मित्रांनो, कोणतीही गोष्ट कितीही गुणकारी असली तरी सुरक्षिततेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. लवंग ही अत्यंत उष्ण प्रवृत्तीची असल्याने दिवसातून 2 ते 3 पेक्षा जास्त लवंगांचे सेवन कधीही करू नये, अन्यथा पोटात तीव्र जळजळ आणि अल्सर होऊ शकतात. तसेच जे लोक आधीच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी किंवा रक्त पातळ करण्यासाठी औषधे म्हणजेच ब्लड थिनर्स घेत आहे, त्यांनी लवंगाचे किंवा इतर मसाल्यांचे औषधी स्वरूपातील अतिसेवन पूर्णपणे टाळावे. कारण ह्यामुळे अंतर्गत रक्तस्रावाचा म्हणजेच इंटरनल ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनीही कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. जर आपण आपल्या रोजच्या आहारातून हे 10 छुपे शत्रू कमी केले, भरपूर पाणी प्यायलो आणि नैसर्गिक ताजे अन्नपदार्थ खाण्यास सुरुवात केली, तर आपली किडनी 100 वर्षे कोणतीही अडचण न येता आपले शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम अविरतपणे करत राहील. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.